कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन अपहरण झालेल्या मुलीचा कोतवाली पोलिसांकडून शोध। अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचना आणि आदेशानुसार ऑपरेशन मुस्कान अभियानाअंतर्गत अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपीस केलं अटक। सविस्तर माहिती अशी की कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलगी वय वर्षे 16 वर्ष दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी प्रकाश सावंत राहणार बोलेगाव MIDC अहिल्यानगर यानं सदर मुलीचे अपहरण केल्याबाबत मुलीच्या पालकांनी कोतवाली पोलीस स्टेशन इथं गुन्हा रजिस्टर नंबर 100/2026 BNS 137-2 प्रमाणे दाखल केला होता। सदर संशयित आरोपीनं सदर मुलगी हिचं अपहरण करून घेऊन गेल्यानंतर त्याचा बराच शोध घेतला असता तो आणि अल्पवयीन मुलगी ही मिळून येत नव्हते। सदर मुलगी आणि आरोपी हे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत असल्याबाबत कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानं त्यांनी सदर माहिती तपासी अधिकारी प्रवीण पाटील यांना कळवल्यानं पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद, अमोल गाडे, संदीप शेंडगे यांचं पथक तयार करून श्रीरामपूर शहर इथं रवाना केले। तेथील बातमीप्रमाणे सदर पथकानं श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची मदत घेऊन सदर बातमीप्रमाणे बारकाईनं तपास करून सदर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी यांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन सदर आरोपी या सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करतायत। सदर कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।